तुम्हाला कधी असं वाटलं होतं का, की पार्लेजी बिस्किटपासून सुद्धा एवढी छान, एवढी क्रीमी चॉकलेट कुल्फी बनवून तयार होईल? तर आज आपण फक्त 12 पार्लेजी बिस्किटपासून एकदम क्रीमी, रिच अशी चॉकलेटी कुल्फी बनवून तयार करणार आहोत. कमीत कमी इन्ग्रीडियंट्स, नो कंडेन्स मिल्क नाही, कोणत्या क्रीमचा वापर करणार आहोत. फक्त पार्लेजी बिस्किट वापरून ही आपण कुल्फी बनवणार आहोत. तर चला पटकन सुरुवात करूया या आपल्या कुल्फी रेसिपीला. तर बघा सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर इतकं दूध ॲड केलेलं आहे. आता गॅस ऑन करून घेतलेला आहे. दुधाला ढवळून आपल्याला आटवून घ्यायचंय. थोडंसं दूध जोपर्यंत अर्धा लिटर दुधातला पावभाग आटत नाही तोपर्यंत दुधाला आटवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंत दुधाला छान आटवून घ्यायचं आहे. दूध आटत आहे तोपर्यंत आपण बिस्किटचं पावडर तयार करून घेऊया. त्यासाठी बघा इथे एक मिक्सरचा पॉट घेतलाय आणि 2 पार्लेजी बिस्किट घेतलेले आहेत. ते फोडून घेतलंय बघा आणि त्याच्यामधली बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायची आहे. रफली हाताने तोडून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल. आता याच्यामध्येच आपल्याला पाव कप इतकी साखर ॲड करायची आहे. मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. एकदम फाईन बारीक पावडर तयार करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक पावडर इथे तयार केलेली आहे. आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकं नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध ॲड करायचं आहे. 2 टीस्पून इतके कोको पावडर ॲड करायचं आहे. परत एकदा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा हे एकजीव झालेलं आहे. छान असा याचा बॅटर तयार झालेला आहे आणि दूध सुद्धा आपला बऱ्यापैकी ते आटलेलं आहे. बघू शकता तुम्ही छान दूध आटलाय. अर्धा लिटर दुधातला जवळपास पावभाग दूध इथे आटलेला आहे आणि एक पावभर दूध राहिलेलं आहे. दूध पण छान घट्ट झालेलं आहे. थोडंसं ढवळून घेऊया. बघा इथे मी छान ढवळून घेतलेला आहे. दुधावर पण छान मलाई आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जो बिस्किटचा बॅटर तयार केलेला आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. फक्त बॅटर ॲड केल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिट लागतात. पटकन घट्ट होतो हा बॅटर. कंटिन्युअसली याला ढवळून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत थिक असा बॅटर होत नाही, तोपर्यंत त्याला कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही. गुठळ्या झाले तरी काही टेन्शन नाहीये, कारण आपण मिक्सरला परत एकदा फिरवणार आहोत हा बॅटर. तर बघा इथे मी कंटिन्युअसली याला ढवळून शिजवून घेतलेलं आहे. खूप थिक झालेलं आहे बॅटर. अजून थोडा वेळ आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे असंच. आणि बघा 2-3 मिनिटं झालेले आहेत. बॅटर पूर्णपणे घट्ट झालेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत हा बॅटर पूर्णपणे थंड होत नाही, तोपर्यंत त्याला थंड करून घ्यायचं आहे. थोडंसं कंटिन्यू याला ढवळत राहायचं आहे थोड्या वेळसाठी आणि त्यानंतर पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर पूर्णपणे थंड झालेला आहे. ज्या मिक्सरमध्ये मी आधी बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला हा बॅटर परत एकदा मिक्सरला लावून बारीक करायचं नाही म्हणजे स्मूथ असा याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये थोडेसे लम्प्स वगैरे आहेत. ते मिक्सरला लावून घेतल्याने एकदम क्रीमी स्मूथ असा आईस्क्रीमचा कुल्फीचा बॅटर इथे तयार होईल. त्यासाठी बघा हे पूर्ण बॅटर मी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केलेलं आहे आणि पल्स मोडवर मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सर आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचं नाहीये. पल्स मोडवर 2-3 वेळेस फिरवून घ्यायचंय आणि बघा असा थिक असा बॅटर इथे तयार होतो. बॅटर जर खूप जास्त थिक असेल, तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजून दूध ॲड करून याची कन्सिस्टन्सी बॅलन्स करू शकता. एकदम थिक बॅटर कुल्फी मोल्डमध्ये ॲड करू नका. त्याच्याने व्यवस्थित कुल्फी सेट होणार नाही. तर बघा इथे मी व्यवस्थित बॅटर बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीचे कुल्फी मोल्ड आहे. त्याच्यामध्ये मी हे बॅटर भरून घेणार आहे. तर इथे मी पूर्ण कुल्फी मोल्ड भरून घेतलेले आहेत. आता याच्यावरून आपल्याला फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित फॉइल पेपरने रॅप करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी कुल्फी मोल्डमध्ये भरून घेतलंय. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल ना, तर तुम्ही याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आईस्क्रीमसारखं सेट करून सुद्धा खाऊ शकता. एखादी एअरटाईट कंटेनर घ्यायचं, त्याच्यामध्ये हा बॅटर भरायचं व्यवस्थित आणि त्यानंतर वरून एखादी पॉलिथिन किंवा एखादी प्लास्टिक तुमच्याकडे जर असेल ना, ती व्यवस्थित लावायची. त्यानंतर वरून झाकण लावायचं आणि फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही त्याला स्कूप करून खाऊ शकता. तर बघा इथे आपले छान कुल्फी मोल्ड रेडी झालेत. मी छान त्याच्यावरून फॉइल पेपर रॅप करून घेतलंय. त्यानंतर असं कट लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे स्टिक लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी डायरेक्ट कैचीनेच कट लावून घेतलेलं आहे. तुम्ही ते चाकूने सुद्धा हलकसं छोटंसं कट लावून घेऊ शकता. कट लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कुल्फी स्टिक लावून घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण कुल्फी डिमोल्ड करू ना, त्यावेळेला इझिली आपल्याला डिमोल्ड करता येईल. तर बघा इथे मी सगळ्या कुल्फी मोल्डमध्ये कुल्फी स्टिक लावून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी किंवा ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायची आहे. तर बघा हे मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे फ्रीझरमध्ये आणि आता मी तुम्हाला हे मॉर्निंगला दाखवतेय.
खूप छान इथे कुल्फी आपली सेट झालेली आहे. तर सगळ्यात आधी तर आपल्याला हाताने थोडंसं रफ करायचंय आणि त्यानंतर डिमोल्ड करायचं आहे. म्हणजे इझिली आपली कुल्फी डिमोल्ड होईल. तर बघा इथे मी हाताने रब केलेलं आहे. जर तुम्हाला हाताने एवढं थंड रब करणं शक्य नसेल, तर तुम्ही 1 मिनिटासाठी पाण्याच्या ग्लासमध्ये डिप करून ठेवा. त्यानंतर डिमोल्ड करून घ्या. तर बघा ही पहिली कुल्फी इथे डिमोल्ड करून घेतलेली आहे. बघा किती क्रीमी एकदम चॉकलेटी कुल्फी इथे तयार झालेली आहे. अजिबात वाटणार नाही तुम्हाला, की हे पार्लेजी बिस्किटपासून बनवून तयार झालेली आहे. मुलांची तर फेव्हरेटच आहे. पण तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. ही बघा ही दुसरी कुल्फी सुद्धा इथे मी डिमोल्ड करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या कुल्फी इथे डिमोल्ड करून घेऊया. एक कुल्फी मी तुम्हाला पाण्याच्या ग्लासमध्ये सुद्धा डिप करून काढून दाखवते. तर बघा इथे मी पाण्याच्या ग्लासमध्ये आधी थोडंसं डिप करून घेतलेलं आहे. पाण्याच्या ग्लासमध्ये ॲड केलं ना, थोडंसं डिप केलं ना, तर थोडंसं जास्त मेल्ट होते कुल्फी. त्यासाठी इथे मी पाण्याच्या ग्लासमध्ये शक्यतो डिप करत नाही बघा, अशा पद्धतीने निघते. थोडीशी जास्त मेल्ट होते आणि हाताने रब करून काढलं, थोडंसं कमी मेल्ट होते. तर बघा इथे आपल्या सगळ्या कुल्फी इथे डिमोल्ड करून घेतलेल्या आहे. तर तुम्हाला ही पार्लेजी बिस्किटवाली कुल्फी कशी वाटली? तुम्ही बनवणार की नाही? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका.